नकार ऐकण्याची सवय नसल्याने तरुणाईमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढीस लागलं आहे। तेव्हा कितीही संकटे आली तरी खचू नका, असा संदेश जीनियस जेम डॉक्टर GM या कार्यचरित्रामधून तरुणाईला दिला आहे, असं प्रतिपादन ख्यातनाम व्याख्याते आणि प्रवचनकार डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांनी केलं। प्रगतिशील उद्योगपती व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉक्टर गंगाधर मोतीराम वारके अर्थातच डॉक्टर GM यांचं कार्यचरित्र जीनियस जेम डॉक्टर GM या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी ठाण्यातील EBS हॉटेलच्या सभागृहात पार पडले। लेखिका अनुराधा परब लिखित आणि रोहन प्रकाशन प्रकाशित या पुस्तकाचे संपादन विनायक परब यांनी केलं। डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी, पद्मश्री सुधारक ओलवे, दीपस्तंभाचे युजवेंद्र महाजन, डॉक्टर उज्ज्वला दळवी, डॉक्टर गिरीश महाजन, डॉक्टर अरविंद देशमुख, डॉक्टर सुहास वारके, रोहन चंपानेरकर, डॉक्टर विशाल वारके, डॉक्टर राहुल वारके यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर येथे उपस्थित होते। जीनियस जेम हे पुस्तक जे आहे त्याचं नाव कसं पडलं, माझी आई वडिलांना माझ्या जेम म्हणायची, जेम म्हणजे हिरा आणि GM त्यांची इनिशियल्स आहेत, तर तिथून ते लहानपणापासून मी ऐकत आलो आणि या पुस्तकात त्यांच्या आयुष्याची त्यांनी वाटचाल दिलेली आहे। आणि ह्याच्यानी जसं मला, माझ्या भावाला, आमच्या परिवाराला सगळ्यांना उत्स्फूर्ती जी मिळते किंवा उत्स्फूर्ताने जे होतो, तसंच लोकांनी हे पुस्तक वाचावं, यामधनं लोकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल। आणि आज जो स्वतंत्र भारत आहे, 1000 वर्षांच्या त्रासातनं जो उभा राहिलेला भारत आहे, पुढच्या अवघ्या 20 वर्षात ह्या देशाचं भवितव्य आपण सुवर्ण घडवू शकतो। $3.9 ट्रिलियन इकॉनॉमी आज 25 ट्रिलियन होणार अवघ्या 20 ते 22 वर्षात। ह्यामध्ये लोकांना काहीतरी प्रेरणा मिळावी, ह्या दृष्टिकोनाने हे आपण पुस्तक सगळ्यांनी वाचावं आणि ह्याचं पुढे आम्ही भाषांतर पण करणार, दुसऱ्या भाषांमध्ये आणून त्याला, अशी माझी नम्र विनंती आहे की सगळ्यांनी सर्वदूर हे पुस्तक वाचावं आणि ह्याच्यातनं प्रेरणा घ्यावी, जशी आम्ही आमच्या फॅमिलीत घेतली। नमस्कार, माझं नाव राहुल वारके, GM वारके यांचा मुलगा आहे। GM वारकेंबद्दल किती बोलायला थोडं कमीच आहे, पण हे पुस्तक खास करून हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे। हे प्रकाशन जरी संधी केलं ते मला आठवतं, गेले 3-1 वर्षापासून स्वतः संध्याकाळी हे पुस्तक लिहायचे। ही त्यांची कथा खूप महत्त्वाची आहे, कारण की आजकालच्या नवीन पिढीला हिरो पाहिजे आहे, कोणाकडे बघावं हे बघायला पाहिजे, त्यांना कोणीतरी लीडर पाहिजे। प्रॉब्लेम असा झाला आहे की या नवीन पिढीमध्ये जे आपल्यासारखे सामान्य मुलं असतात ते कुठे पोचू शकतात आयुष्यात, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आणि ह्या पुस्तकातनं मुलांना प्रोत्साहन मिळेल, सगळ्यांना प्रोत्साहन मिळेल की किती कठीण आणि किती श्रमानंतर यश मिळतं। यशाची पायरी ही शेवटी असं म्हणतात की यश ही स्प्रिंट नाही आहे, ही मॅरेथॉन आहे, लांब रेस आहे। ह्या लांब रेसमध्ये जे टिकतात तसेच GM वारके सर आहेत, ते त्यांनी आयुष्यभर श्रम केला, अजूनही 84च्या वयात 12 तास काम करतात आणि त्या आनंदाने स्फूर्तीने काम करतात। वडील म्हणून त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं। नमस्कार, मी डॉक्टर श्वेता वारके, डॉक्टर GM वारके यांची मी धाकटी सून आहे। तर डॅडींना मी हा पुस्तक लिहिताना कोरोनाच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून बघितलेलं आहे, कारण तेव्हा ते सिनियर सिटीजन असल्यामुळे आम्ही त्यांना पाठवायचो नाही, पण तेव्हा त्यांनी हे ठरवलं की हा पुस्तक लिहायचा आणि नोटपॅडवरती प्रत्येक शब्द लिहिणारे, आणि आत्ता आज आपण हे प्रकाशन बघतो आहे। वारके परिवारात येऊन मला आता 21 वर्ष झाले आणि हे पुस्तकच्या आधीचं जे मी नाही विटनेस केलेलं आहे, ह्या पुस्तकाच्या थ्रू मला बघता येत आहे। आणि माझं हेच एक संदेश असेल सगळ्यांना की तरुण पिढींनी हे वाचावं पुस्तक,